विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील। सांगलीतून विशाल पाटील यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विशाल पाटलांनी थेट रोग जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांवरतीच केलाय। चंद्रहार पाटलांना थेट त्यांनी वाळू चोर माफिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचसोबत विशाल पाटील जे काँग्रेसचे एक कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय। ते म्हणतात की मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही। एक तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं आहे। कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीने निवडणुका अपक्ष लढत असेल तर निवडणूक काय फक्त एकच मतदारसंघात नाही आहे, 48 मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे। आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या वेळेस विशाल पाटील हे शेतकरी संघटनेकडून तिथं उभे होते, काँग्रेसकडून नव्हते। आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील। विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते, चांगलं नेतृत्व आहे, याच्याविषयी काही आम्ही नाकबूल करत नाहीच। पण आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल। काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर, पण तसं काही झालेलं नाही। त्यामुळे आता शिवसेनाचा उमेदवार आहे चंद्रहार पाटील, हेच तिथं लढतील। आणि मला असं वाटतं विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ येईल त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे भक्कमपणे उभं राहतील। पण आता सांगलीच्या जागेवरतून कुठेतरी ती प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पाटील हे वैयक्तिक टीका तुमच्या उमेदवारावरती करताना पाहायला मिळतंय। ठीक आहे, स्थानिक राजकारण असतं, एकमेकावर टीका टिप्पणी होत असते। टीका टिप्पणी जसं आता तुम्हीच आडसूळ आणि राणांचं सांगितलं, आडसूळ आता सरेंडर होणार आहे, टीका टिप्पणी केलीच होती ना। असे काय एकमेकाच्या पक्षाच्या एकमेकाच्या पक्षातल्या अंतर्गत लोकांवर टीका टिप्पणी करत असतात, तेव्हा निवडणुकीत हे काही फार मोठं आकृतीत घडलं असं त्याला समजण्याची गरज नाही आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।